आज मी यूट्यूबसाठी पहिल्यांदाच खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. काय ते सांगतेस त्याआधी ना, आज सॅटर्डे असल्यामुळे ना काहीतरी स्पेशल जेवण बनवायचं होतं नॉनव्हेज मध्ये. मी रात्रीच ठरवून ठेवलं होतं. खूप दिवस झाले फिश वगैरे काही घेतलं नव्हतं. म्हटलं आज काहीतरी मस्त घ्यायचं. त्याआधी ना घरातली थोडी भांडी होती ती धुवून घेतली. भांडी कितीही धुतली ना तरी थोड्या वेळाने पुन्हा होतातच. आम्ही गोवामध्ये राहत असल्यामुळे इथे दिवसभर मासेवाले येतच असतात. सकाळपासून ना 2-3 जण येऊन गेले होते. मग म्हटलं आता जो येईल त्याच्याकडून घेऊयाच. तेवढ्यात एक काका घेऊन आले. बघितलं तर छोटे छोटे प्रॉन्स, बांगडे, लेपो, अजून काही मासे होते पण त्यांची नावं काय मला माहिती नाही. मला मोठे प्रॉन्स हवे होते पण दुसरा ऑप्शन नव्हता. ते छोटेवालेच प्रॉन्स घेतले. त्या काकांनी 100ला ना मला वाटा दिला प्रॉन्सचा आणि 50 रुपयांचे लेपो दिले. अजून कुठचे तरी मासे होते ना, ते काका म्हणाले घ्या घ्या घ्या. मग मी म्हटलं अहो काका आम्ही दोघंच आहोत, एवढं कोण खाणार. तेवढ्यात आला आनंद म्हणजे माझा नवरा हो. त्याने ना येताना माझ्यासाठी पायनॅपल ज्यूस येऊन आला होता पार्सल. गरमीमध्ये ते पिऊन खूप बरं वाटलं. पायनॅपल ज्यूस ना माझं खूप फेवरेट आहे आणि खरंच सध्या ना खूपच गरमी आहे त्यामुळे फक्त ज्यूस प्यावंसं वाटतं. जेवण नसलं तरी चालेल. तेवढ्यात अंशी उठली. तिला भरवलं आणि तिच्या पप्पांसोबत खेळत होती. ती तिकडे खेळत होती तोपर्यंत मी स्वयंपाकाला सुरुवात केली. पहिले ना प्रॉन्स क्लीन करायला घेतले. लेपो क्लीन करायला काही वाटत नाही पण प्रॉन्स क्लीन करायला ना खरंच खूप कंटाळा येतो. खायला खूप मजा येते पण क्लीन करायला अजिबात आवडत नाही. त्यानंतर ना पहिल्यांदा लेपो फ्राय करून घेतले. किचनमध्ये ना खूप गरमी होत होती म्हणून थोडा वेळ बाहेर बसून घेतले. ऑलमोस्ट सगळं जेवण रेडी झालं होतं माझं. काय पाहिजे तुला? काय पाहिजे पिल्लू? पिल्लू फिरायला जाऊया. फिरायला जाऊया. इकडे बघ. ए पिल्लू रागवलीस? रागवलीस तू? पाणी पाहिजे तुला? घे पाणी घे. पाणी पाहिजे? पाणी पाहिजे? बाबा पाणी पाहिजे तुला? काय ग? मला दे पाणी दे. दे दे मम्माला दे. दे ना. नाही देणार? नको चल बाय मी जाते. हा तू देत नाही मला. हा आता तुम्ही एवढा वेळ ज्यासाठी व्लॉग बघताय ना त्या टॉपिकवर येऊया. थंबनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल की नक्की काय टॉपिक आहे. तर तुम्ही पाहू शकता आज मी यूट्यूबसाठी माझी पहिली मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. यूट्यूब आणि इंस्टाग्राम मधून अजून इन्कम काही सुरू झालेली नाहीये पण माझे 10K सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. तुम्हाला तर माहितीच आहे ना. म्हणून मी स्वतःसाठी डिजिटेकची रिंग लाईट घेतली आहे आणि ही आजच आली आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. रिंग लाईट घेण्याचं मेन कारण म्हणजे मी रात्री ड्रेस रिव्ह्यू, प्रोडक्ट रिव्ह्यूज किंवा अफिलिएट व्हिडिओज बनवते. त्यासाठी ना प्रॉपर लाइटिंग खूप गरजेची होती. ब्लॉगिंगसाठी काही इतकी गरज नव्हती पण प्रोडक्ट रिव्ह्यू, ड्रेसेस, व्हिडिओसाठी खूप युजफुल आहे. मी ना आधीच ठरवलं होतं जेव्हा माझे ना 10K सबस्क्रायबर होतील ना तेव्हा मी रिंग लाईट घेणारच. आणि तुम्ही पाहू शकता फायनली आज ती मी घेतलेली आहे. आजपर्यंतची ना ही माझी यूट्यूबसाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ही रिंग लाईट ना स्टँड सहित आली आहे. बाकी बऱ्याच लाईटसाठी स्टँड वेगळा घ्यावा लागतो पण यात तसं काही नाही. आणि तुम्ही पाहू शकता रिंग लाईट ना प्रत्यक्षात खूप मोठी आहे आणि त्यासाठी मला हा रिमोट पण भेटला आहे लाईट कमी जास्त कंट्रोल करण्यासाठी. आणि तुम्ही ना समोरासमोर पाहाल ना तर रिंग लाईट खरंच खूप मोठी आहे. जसे मोठे मोठे मेकअप आर्टिस्ट यूज करतात ना त्याच प्रकारची आहे. लाईट एकदम ब्राईट आहे. मोबाईल होल्डर पण दिलेला आहे. ब्राईटनेस कमी जास्त करता येते. रिमोट पण दिलेला आहे. मी अजून रिमोट वापरून पाहिलेलं नाहीये, तेवढी गरज वाटली नाही. आणि स्टँड म्हणाल तर 250 सेंटीमीटर ऍडजस्टेबल आहे. मी दिवसा शूट करू शकत नाही कारण घरकाम, अंशी आणि बाकी कामं असतात त्यामुळे मला रात्री शूट करण्यासाठी ही रिंग लाईट खूप उपयोगी पडणार आहे. आता मी अजून छान छान व्हिडिओज बनवेन. तुम्हाला ना या रिंग लाईटची लिंक हवी असेल ना तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन. आणि याची लाईट आहे ना ती तुम्ही कमी जास्त करू शकता आणि यात तुम्हाला ना 3 इफेक्ट पण दिलेले आहेत. चला मग आजचा ब्लॉग इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आता पुढच्या व्लॉग मध्ये.